नवी मुंबईमध्ये सुरू असलेल्या मनसेच्या परिवर्तन यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। मनसेची ही यात्रा बेलापूर येथे संपन्न झाली असून मनसेचे गजानन काळे आणि कार्यकर्त्यांनी बेलापूर येथील विविध समस्या जाणून घेतल्या। पालिकेच्या रुग्णालयामध्ये बाहेरून औषध आणायला लागत असून डॉक्टर्स सुद्धा अपुरे असल्याची बाब मनसेने यावेळी उघड केली आहे। तसेच दी पार्क या हॉटेलमध्ये फक्त मराठी मुलांना घेतलं पाहिजे याबाबत सुद्धा चर्चा करण्यात आली आणि जोपर्यंत या गोष्टीचा शेवट होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याचं गजानन काळे यांनी स्पष्ट केलं। त्याच सोबत बेलापूर येथील दिवाळे गाव येथील खाडीमधून कोस्टल रोड जाणार असल्याने मच्छीमार बांधवांच्या व्यवसायावर याचा परिणाम होईल, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या कोस्टल रोडला विरोध असणार असल्याचं गजानन काळे यांनी म्हटलंय। आम्ही सकाळपासून सीबीडी बेलापूर असेल किंवा दिवाळे गाव असेल, आगरोळी गाव असेल, या सगळ्या ठिकाणी फिरलो, बेलापूर गावात फिरलो, विविध या ठिकाणच्या बुद्धिजीवी मंडळींना भेटलो। नवी मुंबई महानगरपालिकेचं जे बेलापूरला हॉस्पिटल आहे तिथे भेट दिली। तिथे असलेल्या समस्या जसं नेरूळ हॉस्पिटलला होत्या तशाच आहेत। औषधं बाहेरून घ्यायला सांगतात, पुरेसे डॉक्टर नाही आहेत, गायनेक नाही आहेत पुरेसे। त्याचबरोबर आम्ही आत्ताही मला वाटतं का आम्ही एका कंपनीत गेलो होतो, बरोबर, आमचं जे आगरी कोळी समाजाचे आहेत त्यांचं चिंबोरीचा सगळा व्यवसाय, अशा विविध ठिकाणी भेटी दिल्या। आम्ही द पार्क हॉटेलला गेलो जिथे 100 जणांचा स्टाफ आहे। 80% मराठी मुलांनाच घेतलं पाहिजे हा विषय आम्ही अजूनही लावून धरलेला आहे आणि जोपर्यंत त्याचा शेवट होत नाही तोपर्यंत आम्ही मुद्दा सोडणार नाही। आत्ताही मी एक कोस्टल रोडच्या संदर्भात आमच्या दिवाळे गावातून तो कोस्टल रोड जाणार आहे आणि ज्याच्यामुळे जो मासेमारी करणारा आमचा कोळी समाज आहे त्याच्या पूर्ण उदरनिर्वाहावर त्याचा परिणाम होणार आहे। सेक्टर 15चे तर रहिवाशांनी निश्चितपणे तिथे झाडांची कत्तल होणार आहे मोठ्या प्रमाणात, पण इथे सरळ थेट दिवाळे गावचा जो आमचा कोळी बांधव आहे त्याच्या उदरनिर्वाहावरती परिणाम होताना दिसतोय। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा या कोस्टल रोड निश्चितपणे विरोध राहील किंवा ह्या झाडांची कत्तल न होता आणि कोळी बांधवाच्या उदरनिर्वाहावरती कुठलाही हत्यार न चालवता तो जर कोस्टल रोड होणार असेल तर निश्चितपणे आम्ही त्याचं स्वागत करू। व्हिडिओ जर्नलिस्ट बादशाहसह पंकज बेनवंशी, आवाज टुडे, नवी मुंबई।